नमस्कार. आजचा विषय एक गुपित आयुष्यभराचं ओझं. एका लहान मुलाच्या हातून चुकून आजीचं आवडतं बदक मरतं. घाबरून तो ते लपवून टाकतो. त्याला वाटतं हे कुणालाच कळलं नाही. पण त्याच्या बहिणीने सगळं पाहिलेलं असतं. दुसऱ्या दिवसापासून ती फक्त एकच वाक्य म्हणायची, बदक आठवतंय ना? आणि मुलगा तिची सगळी कामं करत राहायचा. कारण त्याला बदकाचं ओझं नव्हतं, त्याला गुपिताचं ओझं होतं. शेवटी त्याने धाडस केलं. आजीसमोर सगळं खरं सांगितलं. आजी हसली आणि म्हणाली, मला त्या दिवशीच सगळं माहित होतं. मी फक्त तुझी कबुली ऐकायची वाट पाहत होते. त्या दिवशी मुलगा शिक्षा टाळली नाही, तो भीतीतून मुक्त झाला. लक्षात ठेवा, चूक माणसाला गुलाम बनवत नाही, चूक लपवणं बनवतं. सत्य सांगायला धैर्य लागतं, पण त्यानंतर मिळणारं स्वातंत्र्य कशातच मिळत नाही. धन्यवाद.